धन्यवाद ज्यांचा आवाज तुम्ही आतापर्यंत मायक्रोफोनवरती ऐकलात. व्हॉइस ऑफ कास्ट पठार आणि सातारा ग्रामीणचा आवाज, अर्थात ज्यांनी अल्पावधीमध्ये एक चांगलं समालोचन केलेलं आहे. अर्थात अनेक खेळाडूंची खडानखडा माहिती ही कास पठार आणि परळी आणि उरमोडीच्या परिसरातली कोणाला माहिती आहे तर ते समालोचक आहेत तुषार जांभळे सर. यांचा आवाज तुम्ही आतापर्यंत ऐकलात. सामना सुरू झाला. एका बाजूला सरपंच कमांडो आणि विपक्ष त्यांच्या संघ आहे मराठा 11. असा रंगणार हा सामना आहे. एका बाजूला प्रारंभिक जोडीमध्ये मनोज कदम परळी आणि एका बाजूला मयूर पवार वाघवाडी. बॉलर तयार. यावेळेला जागा बनवली. मनोज कदम फटक्यांसाठी झगडतायत आणि इथे आलाय तो डॉट. एका बाजूला षटक क्रमांक 1 मध्ये गणेश माने डबेवाडीचे एक चांगले ऑलराऊंडर आहेत. षटक क्रमांक पहिले सांभाळत आहेत. लागोपाठचे 2 डॉट आहेत. पहिला वाईट आहे, माफ करा. यावेळेला फटका जबरदस्त आहे. कव्हरच्या डोक्यावरतून डीपला चाललाय. आउटफील्ड स्लो आहे. या बॉलच्या पाठीमागे तब्बल 2 धावा कुठल्या जातील. एका बाजूला मनोज कदम यांची बॅट तळपणं या सामन्यामध्ये फार महत्वाचं आहे. एका बाजूला संघ तुम्ही पाहताय ना, मराठा 11 विपक्ष सरपंच कमांडो असा सामना आहे. एका बाजूला गणेश माने यांचा हा मारा आहे. असं रंगलेलं हे युद्ध. पुढचा बॉल गोलंदाज तयार. बॉल क्रमांक 3 राऊंड द विकेट. यावेळेला स्विच हिटचा फटका. अशा प्रकारचे फटके मनोज कदम चांगल्या प्रकारे खेळतात, परंतु यावेळेला वेळेची अचूकता साधता आली नाही. मनसुबे ओळखले गणेश माने यांनी की पाहिलं की मनोज कदम आपला टान्स बदलतायत आणि त्यांनी मन बनवले की स्विच हिटचा फटका खेळायचा आहे की डाव्या यष्टीच्या बाहेर बॉल टाकला आणि तो आला तो डॉट. म्हणजे या काही गोष्टी आहेत ना ज्याचं वाचन तुम्हाला क्रिकेटमध्ये करावं लागतं. बॉलर पुन्हा तयार. गणेश माने. यावेळेला कमी गतीचा थोडासा लोअर फुल टॉस होता. वळवण्याचा प्रयत्न केला होता, परंतु पंचांनी ते कळवलं की या बॉलच्या पाठीमागे फक्त एकच सिंगल धाव येईल. आता एका बाजूला मयूर पवार वाघवाडी कशा प्रकारची बॅटिंग करतील. आज नावाप्रमाणे खेळावं लागेल या महत्वाच्या सामन्यामध्ये. दोन्ही संघांना या प्रीमियर लीग मध्ये आपलं अस्तित्व टिकवून ठेवायचं आणि त्यासाठी हा सामना जिंकायचा आहे. आता मयूर पवार विरुद्ध गणेश माने. एका बाजूला वाघवाडीचा खेळाडू तर एका बाजूला डबेवाडीचा खेळाडू असा रंगणार हा सामना. यावेळेला डावी यष्टी वाकवली आहे. कमी गतीचा बॉल. फलंदाज मयूर पवार. क्लीन बोल्ड. त्रिफळाची. तर 2 धावांची पॅनल्टी लागलेली आहे. टीम मराठा दिल्ली दिल्ली बॅट्समॅन माहित नाही. दिले झाला तर बॅट्समॅन नाही थांबला इथे. स्कोरर काय करू. वॉर्निंग देऊ का. आता या बॉल नंतर जर मराठा 11चा अतिरिक्त खेळाडू आला नाही आणि हो ओके इथे सांगितलेलं आहे 12th मॅन आहे ना. ओके मॅच आपण कंटिन्यू करूया. धावसंख्या आहे धावफलकावरती 4 धावा. पंच शेवटच्या बॉलवरती काय घडलंय. 2 धावा आलेल्या आहेत. ओके 2 धावा धावून काढलेल्या आहेत असं पंचांनी कळवलं. म्हणजे 6 धावा एका षटकात संपलाय. एका बाजूला मनोज कदम 4 बॉल 3. एका बाजूला वतन वाईकर 1 बॉल 2.
चला करा घाई, दोन्ही संघांना ही विनंती आहे. वेळेची बंधन आहेत आणि टायमर ऑन आहे. विकी बर्गे ओव्हर नंबर 2 साठी आलेले आहेत, जे आरे गावचे आहेत, ऑलराऊंडर आहेत. परंतु आज कशा प्रकारचा खेळ दाखवतील, कारण दोन्ही संघांना हा सामना जिंकणं फार महत्वाचं आहे. आपण करा घाई. विकी तयार होतील. एका बाजूला मनोज कदम यांना आजच्या दिवसामध्ये नावाप्रमाणे खेळ करता आला नाहीये, परंतु क्षमता आहे. यावेळेला भिरकावण्याचा प्रयत्न, बॉल अंगाला जाऊन भेटतोय. नाखुश आहेत मनोज कदम आपल्या फटक्यावरती, परंतु जे काय वलय त्यांनी निर्माण केले ना टेनिस बॉल क्रिकेटमध्ये, हे अप्रतिम आहे. आणि त्याच प्रकारे त्या वलयाप्रमाणे त्यांना खेळ करावा लागेल. एका बाजूला पहा विकी यांचा मारा, पहिलाच बॉल अचूकतेवरती टाकलाय, आलाय तो डॉट. म्हणजे एखादा बॉल टाकताना दिशेवरचं नियंत्रण आणि टप्प्यावरची अचूकता तुम्हाला साधावी लागते. परंतु ज्या प्रकारे खेळाडू जर आपण पाहिले ना, तर निश्चित मैदानावरती जी थोडीशी माती आहे ती बाजूला करताना, कारण ही जी माती आहे ना त्याच्यामुळे टायमिंग फर्स्ट आहे. महेश दशरथ त्यांनी हे सांगितलं होतं की आम्ही थोडीशी माती बाजूला केली आणि त्यानंतर बॅटवरती बॉल चांगल्या प्रकारे आले होते. यावेळेला खोलवर टप्प्याचा बॉल, यॉर्करचा वार. इथे पंचांगडे मागितले दात, परंतु काय यॉर्कर होता जो प्रभावित करून गेलाय मनोज कदम यांना. मनोज कदम या बॉलसाठी तयार नव्हते. यॉर्करचा वार जबरदस्त वार होता, कोणतीही डाव्या बॉलच्या पाठीमागे आली नाहीये. एका बाजूला विकीचा जबरदस्त मारा सुरू आहे, परंतु एका बाजूला मनोज कदम जे परळीचे नामवंत खेळाडू आहेत. चांगली बॅटिंग करावी लागेल आज मैदानाच्या आतमध्ये, संघ अडचणीत आहे. कमी गतीचा बॉल, वेळेची अचूकता पुन्हा साधता आली नाही. बॉल समोर खेळायचा होता, बॉलाला मिड विकेटला दुसरीचा प्रयत्न केलाय. 2 धाबा बॉलच्या पाठीमागे मिळतील. विकी यांचं कौतुक करावं लागेल, जे काही मिश्रण त्यांनी या षटकाच्या पाठीमागे अंमलात आणले. कधी बॉल पाठी, कधी बॉल पुढे, कधी कमी गतीचे बॉल. हे मिश्रण त्यांच्या गोलंदाजी मधलं चांगलं आहे. परंतु मनोज कदम म्हटलं ना की त्यांचा फिटनेस, तुम्ही वर्षानुवर्ष या खेळाडूला जर तुम्ही पाहिला असेल ना, तर वर्षानुवर्ष एकच फिटनेस त्यांचा राहिलेला आहे. म्हणजे क्रिकेटमध्ये तुम्हाला फिट ठेवणं हे तितकंच महत्वाचं असतं तर तुम्हाला चांगला खेळ करायचा आहे. यावेळेला खोलवर टप्प्याचा बॉल खोदून काढलाय. समोरच्या बाजूला 2 खेळाडू आहेत, दुसरीचा प्रयत्न केला. आणि मनोज कदम यांची आपण चर्चा करतोय, लवचिक शरीरयष्टी आहे, परंतु फटके जबरदस्त असतात. परंतु या षटकामध्ये विकीने बांधून ठेवलंय, कमाल केली आहे. नामवंत फलंदाजांना बांधून ठेवलंय. धावसंख्या 10, 1 गडी बाद. विकीचंही कौतुक तेवढंच करावं लागेल. चांगली गोलंदाजी केली. सुरुवातीचे 2 बॉल डॉट टाकले, त्यानंतर 2 बॉलच्या पाठीमागे 4 धावा खर्च केल्या. 5वा बॉल आणि यावेळेला हवेत लॉब केलाय. सी कॉर्नरला बॉलने गॅप शोधलाय, परंतु आउटफील्ड स्लो. पुन्हा एकदा मिळतील का 2 धावा? फक्त एकच धाव या बॉलच्या पाठीमागे मिळेल, कारण मनोज कदम तयारीमध्ये नव्हते दुसरी धाव घेण्याच्या. आणि 5 बॉलचा खेळ संपलाय. 11 वरती 1 शेवटचा बॉल. आणि पुढील टॉस आपण अनाउन्स करूया आणि दोन्ही संघांना विनंती करूया की आपण टॉस साठी या. लीग मधला शेवटचा सामना आहे, त्यानंतर एलिमिनेटर, क्वालिफायर आणि अंतिम सामना, असे 4 सामने होतील. परंतु हा शेवटचा सामना आहे लीग मधला. सह्याद्री वॉरियर्स आणि त्यांचे विपक्ष आहे पाटील इंडियन्स. आपण टॉस साठी या. सह्याद्री वॉरियर्स विपक्ष पाटील इंडियन असा टॉस आहे. आणि इथे षटक क्रमांक 2 चा खेळ संपला. 2 षटका अखेरीस धावसंख्या आहे धावफलकावरती 11 धावा, 1 गडी बाद, 2 षटका अखेरीस. चला करा घाई, ऐकूया एक छोटंसं आणि मधुर संगीत. 2 षटकांचा खेळ संपला, 11 वरती 1.
पॉईंट टेबल आहे 2. म्हणजे 3 संघांमध्ये घोडदौड आहे. परंतु या षटकाचा पहिलाच बॉल आलाय तो डॉट. दिनेश मोहिते यांच्या नावे अंतिम षटक आहे, जे पेशाने वकील आहेत. अंतिम षटक सांभाळतात. एका बाजूला मनोज कदम बॅटिंग करत असताना 10 बॉलच्या पाठीमागे फक्त 8च बनवलेले आहेत. एका बाजूला वतन वायकर 2 बॉल 2 असं विश्लेषण आपण या सामन्याचं करूया. शेवटचे 5 बॉल यावेळेला खोदून काढण्याचा प्रयत्न, एक सिंगल धाव मिळेल. दुसरीचा प्रयत्न पुन्हा केलाय, स्ट्रायकर एंडला फेक केली आहे. आता पाहावं लागेल की फलंदाज रनआउट होतील का. आणि तिसरीचा प्रयत्न केलाय, 3 धावा या बॉलच्या पाठीमागे ते पूर्ण होतील. या धावा फार महत्वाच्या आहेत. प्रथम बॅटिंग करताना धावा असणं फार महत्वाचं आहे आणि धावा आता येत आहेत. या बॉलच्या पाठीमागे आल्या 3. शेवटचे 4 बॉल, धावसंख्या आहे 14 वरती 1. दिनेश मोहिते समोरच्या बाजूला वतन वायकर. वतन वायकर यांचा हा फटका समोर आहे लॉंग ऑफला. खेळाडू बॉलवरती येतील, बॅट फिरवतात गोपिनी सारखे, परंतु जे फटके यायला हवेत ना ते फटके येत नाहीयेत. या सर्व काही गोष्टी बदलल्या ना त्या फक्त पावसामुळेच. वातावरणामुळे झालेला बदल, मैदानामध्ये असणारा ओलावा, खेळपट्टीवरती आलेली थोडीशी माती आणि त्याच्यामुळे कुठेतरी बॉल थांबून येत आहेत, स्किट होऊन येत आहेत आणि त्यामुळे फलंदाजांना कसरत करावी लागते. खेळपट्टी ही सिमेंट कॉन्क्रीटची आहे, त्यामुळे तितकासा फरक या खेळपट्टीला पडला नाही. परंतु हे जे काही वरचं आवरण आहे ना त्याच्यामध्ये फरक पडतोय. स्विच हिटचा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि पंचांच्या निर्णयाची वाटही न बघता क्रीज सोडले मनोज कदम यांनी. विकेटचं होत आहे पतन. खेळाडू वृत्तीसाठी आपण देऊया दात या डीजे. चला घाई करा, बॅटिंग टीम आपण घाई करा. पण वेळ घेत आहे, बॉलर तयार आहेत. बॅटिंग टीम आपण घाई करा. आता मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी चाललेले आहेत प्रणय. वतन वायकर एका बाजूला आहेत. मनोज कदम नुकतेच माघारी आलेले आहेत. अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. आपण चला लीगचा शेवटचा टॉस करूया, त्यानंतर क्वालिफायर राऊंड सुरू होतील. त्यासाठी विनंती करूया की आपण टॉससाठी या. समोर खेळलेला बॉल आणि या बॉलच्या पाठीमागे मिळतील का 2 धावा आणि 2 धावा सहजरित्या धावून पूर्ण केलेले आहेत. पुन्हा एकदा आपण टॉससाठी आमंत्रित करत आहोत. लीग मधला शेवटचा सामना आहे. एका बाजूला संघ आहे सह्याद्री वॉरियर्स विपक्ष पाटील इंडियन असा होणारा पुढचा आणि शेवटचा सामना आहे. त्यानंतर एलिमिनेटर आणि क्वालिफायर राऊंडला होईल सुरुवात. शेवटचा बॉल शिल्लक आहे 17 वरती 2. तुम्ही पाहता अनुभवताय उरमोडी प्रीमियर लीग. आता ऊन आलेला आहे. ऊन आणि सावलीचा शिवना पावनीचा खेळ आपण या अगोदर पाहिला, परंतु शेवटच्या बॉलवरती झेल निसटला आणि त्यानंतर शेवटच्या बॉलवरती तब्बल 2 धावा धावून काढल्या. तिसरीचा प्रयत्न केला जाईल का? हो केलाय आणि तिसरी धाव पूर्ण होणार नाही. 2च धावा या बॉलच्या पाठीमागे 19 धावा. 20 धावांचं लक्ष आहे 17 क्रमांकासाठी. चला आपण टॉस करत आहोत आणि विनोद भाऊ मोरे यांच्या शुभास आपण टॉस करूया. चला दोन्ही कॅप्टन्स आपण टॉस साठी या. पाटील इंडियन्स आणि सह्याद्री वॉरियर्स आपल्यामध्ये टॉस होत आहे. आपण नाणेफेकीचा कौल करत आहोत. दोन्ही संघांना हा सामना फार महत्वाचा आहे, कारण दोन्ही संघांचा एक शेवटचा सामना राहिलेला आहे. सह्याद्री वॉरियर्सकडे 4 पॉइंट आहेत आणि पाटील इंडियन्सला कॅप्टन आपण पाठवा. पाटील इंडियन आपण कॅप्टन पाठवा. पाटील इंडियन आपला कॅप्टन पाठवा. आपण वेळ घेत आहात. आपण टॉस करत आहोत. दोन्ही संघ नायकांमध्ये आपण टॉस करतोय.
उरमोडी प्रीमियर लीगचा शेवटचा दिवस आहे आणि नाणेफेकीचा कौल आता आपण मैदानाच्या आतमध्ये करतोय. नाणेफेकीचा कौल कोण मागणार? हेड आणि टेल आहे. ओके, सह्याद्री वॉरियर्स नाणेफेकीचा कौल मागेल. दोन्ही संघाच्या दृष्टीने हा सामना महत्वाचा आहे. आपण कॉइन स्पिन करूया. हेड इज अ कॉल आणि बट टेल. टीम पाटील इंडियन्स तुम्ही टॉस जिंकताय आणि तुमचा निर्णय काय आहे या महत्वाच्या सामन्यामध्ये? हा सामना खूपच महत्त्वाचा आहे. त्यासाठी आम्ही फर्स्ट बॅटिंग करीन. बॅटिंग करण्याचा धाडसी निर्णय घेत आहे. कोणतं टार्गेट द्यायला तुम्हाला आवडेल? आता क्वालिफाय होण्यासाठी कमीत कमी 3 ओव्हर 50 रन तरी केले पाहिजेत. 50चं लक्ष आहे, परंतु आज मातृदिन आहे आणि तुमच्या जीवनामध्ये आणि क्रिकेटमध्ये आईचं महत्व किती आहे क्रिकेट हा खेळ खेळताना? हा, आईचं महत्त्व आहेच, कारण की आपण खेळायला येतो त्यामुळे त्यांचा सपोर्ट लागतोच. असा कोणता किस्सा आहे का जो आजही आईचा आठवतो क्रिकेटमध्ये घडलेला आहे की जिथे मात्र आईने सपोर्ट केलाय? सपोर्ट प्रत्येक वेळी राहिला आहे. मी आता टुर्नामेंट हा वयाच्या 15-16 वर्षापासून खेळतोय, त्यामुळे घरच्यांनी मला कधी अडवलं नाही. क्या बात आहे. सह्याद्री वॉरियर्स तुमच्याकडे येईन. नाणेफेकीचा कौल तुमच्या बाजूने राहिला नाही, परंतु बॉलिंग करण्याचा तुम्हाला बॉलिंग तुम्ही टॉस जिंकला असं तुम्ही काय घेतलं असं? आम्ही पण गोलंदाजी स्वीकारणार होतो. म्हणजे मनासारखं झालंय. कोणतं टार्गेट घ्यायला आवडेल? तरी 18 बॉलमध्ये आता 25-26 धावा झाल्या तर आम्ही ते चेस करण्याचा प्रयत्न करू. तुमच्या क्रिकेटसाठी आईने कसा सपोर्ट केलाय? सर, आईच्या सपोर्टशिवाय काहीच इझी नसतं. आईच्या सपोर्टशिवाय आज इथपर्यंत उभं आहे. क्या बात आहे. दोन्ही संघांना मॅचसाठी आपण शुभेच्छा देऊया. टॉस झालेला आहे. पाटील इंडियन या टीमने टॉस जिंकलाय आणि बॅटिंग करण्याचा धाडसी निर्णय घेतलाय आणि सह्याद्री वॉरियर्स या टीमला आमंत्रित केलंय प्रथम गोलंदाजी करण्यासाठी. पुन्हा एकदा वळूया मैदानाच्या दिशेने. 18 बॉल 20चा आहे थरार. आपण पाहूया उरमोडी प्रीमियर लीगचा अंतिम दिवसाचा दैदिप्यमान थरार. एका बाजूला आता बॅटिंग ऑर्डर मैदानाच्या आतमध्ये उतरलेली आहे आणि या बॅटिंग ऑर्डरमध्ये पुन्हा एकदा आक्रमक जोडी महेश दशरथ आणि गणेश माने, दोन्ही खेळाडू डबेवाडीचे. मैं निकला सन्मान पटेल यांच्या हाती बॉल आहे. मॅच लावते सुरुवात. महेश दशरथ, गणेश माने ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. सलमान पटेल जे गजवडीचे आहेत पहिला बॉल टाकतील. 18 बॉल मध्ये 20 धावांची गरज आहे आणि एका बाजूला आता बॅटिंग मध्ये महेश दशरथ जे डावकुऱ्या हाताचे आक्रमक फलंदाज आहेत. पाठीमागचा सामना जर आपण पाहिला असेल ना तर महेश दशरथ यांनी तब्बल 3 षटकार ठोकले होते. 300च्या स्ट्राईक रेटने संपूर्ण आपण ही प्रीमियर लीग पाहिली ना तर निश्चित त्यांनी बॅटिंग केलेली आहे आणि ज्या प्रकारे त्यांची बॅटिंग राहिलेली आहे 48 धावा आतापर्यंत आणि स्ट्राईक रेट राहिलाय 300चा. हे संपूर्ण विश्लेषण आहे. ॲव्हरेज आहे 16चा. यावेळेला अंपायर कॉल वाईड. अतिरिक्त धाब्यामध्ये भर पडेल. पहिलाच बॉल नकारात्मक टाकलाय आणि ज्यावेळेस टीम सरपंच कमांडो याही टीमने डावाची सुरुवात केली होती ना त्यावेळेस याही संघाने वाईडने सुरुवात केली होती. म्हणजे सुरुवात अगदी बरोबर झाली आहे, परंतु मागणी त्याचा पुरवठा कोण करेल? एका बाजूला डॉट बॉल आणि विकेट, एका बाजूला धावा, चौकार, षटकार. यावेळेला वळवण्याचा प्रयत्न. पाठीमागच्या बाजूला बॉल, एक सिंगल धाव. महेश दशरथ यांचा प्रयत्न होता की शपल लावून खेळायचा आहे, परंतु अंपायर कॉल वाईड +1. अशा 2 धावा या बॉलच्या पाठीमागे जुळतील. ही प्रीमियर लीग पर्व क्रमांक 5 मध्ये पदार्पण करते. सुबक मन वेधून घेणाऱ्या ट्रॉफीज या प्रीमियर लीगला आहेत. आकर्षक सन्मान चिन्ह, त्याचबरोबर प्रत्येक मॅचला आकर्षक सामनावीर ट्रॉफी आहे, टी शर्ट आहे, प्रगल्भ असा व्यासपीठ आहे, मान्यवरांची रेलचेल आहे. प्रत्येक दिवशी स्नेहभोजनाची व्यवस्था या प्रीमियर लीगने केलेली आहे. डीजेची सुरेल साथ आहे, WTCचं प्रसारण आहे, खेळाडूंना बसण्यासाठी खेळाडू कक्ष आहेत आणि एक चांगलं नदी पात्रातलं मैदान आहे. बॉल चला सीमारेषा पलीकडे. 4 धाव्यांसाठी आलाय तो चौकार. त्याचबरोबर अल्पेशजी सावंत यांचे आगमन होत आहे. त्यांचे आपण मुख्य व्यासपीठावरती करूया. उरमोडी प्रीमियर लीगच्या वतीने सहर्ष स्वागत. ऑफिशियल पंच क्वालिफाईड आहेत. म्हणजे असं विश्लेषण आपण या प्रीमियर लीगचं करत होतो. चौपर जर तुम्ही पाहिलं ना तर बॅनर्स आहेत,
सजावट या मैदानाची चांगली आहे आणि हे मैदान प्रत्येक वर्षी सजतं फक्त उरमोडी प्रीमियर लीगसाठी. त्यानंतर अनेक एक गाव अकराच्या टुर्नामेंट या मैदानावरती येत असतील, परंतु पहिल्यांदा जर कोणती टुर्नामेंट होत असेल तर ती टुर्नामेंट आहे उरमोडी प्रीमियर लीग. धावसंख्या पुढे सरसावली आहे 8-0. 2 बॉलचा खेळ इकडे संपलेला आहे. अजूनही 4 बॉल शिल्लक. एका बाजूला सलमान पटेल गजवडी. टप्पा पडल्यानंतर बॉल थोडासा खाली राहिलाय आणि पंचांनी कळवलं की फलंदाज प्लम आहेत. लेग बिफोर LBW आउट. आता 8 वरती पहिला धक्का लागलेला आहे आणि बॅट्समन आउट होऊन माघारी गेलेले आहेत. धक्का क्रमांक पहिला लागला. महेश दशरथ आउट होऊन माघारी गेलेले आहेत. गणेश माने मैदानाच्या आतमध्ये आहेत. एका बाजूला सलमान पटेलने कमबॅक जोमाने केलंय आणि ते त्यांना करावंच लागेल. आज प्रयत्नांची उंची वाढवावी लागेल कारण महत्वाचा सामना हे दोन्ही संघ खेळत आहेत. त्यामुळे प्रत्येकाचा प्रयत्न हाच राहील की या लीग मधला शेवटचा जो सामना आहे ना तो शेवट आम्हाला गोड करायचा आहे. पुढे जो काय निकाल हाती येईल त्याप्रमाणे आपण क्वालिफायर राऊंड खेळवणार आहोत. बॉलर तयार. यावेळेला बॅक टू दी बॉलर खेळण्याचा प्रयत्न होता परंतु बॅटची वरची कडा लागली आणि बॉल पाठीमागे आला. एकच सिंगल धाब्या बॉलच्या पाठीमागे मिळेल. आता नियंत्रित टप्प्यावरती बॉल टाकायला सुरुवात केली आहे सलमान पटेल यांनी, परंतु आणखीन एका दुसरी विकेट मिळवता येईल का याचाही प्रयत्न करावा लागेल. परंतु गणेश माने एका बाजूला 2 बॉलच्या पाठीमागे 5 धावांवरती बॅटिंग करतायत. टायमर ऑन आहे. दोन्ही संघांना विनंती आपण घाई करा. शेवटचे 2 बॉल शिल्लक. बॉलर तयार. यावेळेला फटका जोरकस आहे. मिड ऑफला क्लिअर केलाय. त्यांच्या डोक्यावरतून बॉल खेळलाय आणि पॉवर प्लेचं षटक म्हटलं ना की 30 यार्ड वर्तुळाच्या वरतून बॉल टोलवणं म्हणजे पॉवर प्ले आणि तेच इकडे केलंय. मिड ऑफला क्लिअर केलं परंतु बॉल लॉंग ऑफ सीमारेषच्या पलीकडे जाऊ शकला नाही आणि या बॉलच्या पाठीमागे फक्त धावा मिळाल्या 2. 5 बॉलचा खेळ संपलाय. 11 धावा. शेवटचा बॉल. सलमान पटेल अंतिम बॉल या षटकातला घेऊन निघतील. स्ट्रायकर एंडला आहेत बॅट्समन गणेश माने. 3 बॉलच्या पाठीमागे 7 धावांचा खेळ त्यांनी उभा केलाय. हा आहे शेवटचा बॉल या षटकातील. तुम्ही पाहताय अनुभवताय उरमोडी प्रीमियर लीग. यावेळेला बॉल हवेत आहे. झेल होईल का? एफर्ट्स अप्रतिम. हात पुढे केले. फॅबिकोल का मजबूत जोड छुटेगा नाही साला. विकेटचं बटन या. गोलंदाज सुरात आणि आमचे डीजे मास्टर आहे जोरात. SRS आर्यन साऊंड किंग ऑफ परळी. क्या बात आहे. आवाज दुमदुमलाय. आवाज थेट मला वाटते लुमनेकोल पर्यंत पोहोचतोय आणि संपूर्ण परिसरामध्ये हा आवाज घुमतोय. जरी पाठीमागे आवाज कमी येत असला ना परंतु पुढे आवाजाचा तडाखा अप्रतिम ठेवलेला आहे आणि त्यांच्या घरी आवाज जातोय. क्या बात आहे. ही साऊंडची क्लिअरिटी आहे आणि प्रेक्षकांना त्यांनी मंत्रमुग्ध करून टाकले. आज जी गाणी त्यांनी वाजवलीत ना कमाल. ना होंगे दुनिया में रंग तो कैसी लगेगी दुनिया. आणि त्यामुळे या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये रंग भरण्याचं काम यांनी केलेलं आहे. प्रेक्षकांचं मनोरंजन केलंय परंतु सामनाही महत्वाचा आहे. 11 धावा आहेत. 2 गडी बाद. एका षटकाचा खेळ संपलाय. आता बनवायचे 12 बॉलच्या पाठीमागे अवघ्या 9 धावा आणि ओव्हर नंबर 2 साठी राकेश मनवे फौजी ओव्हर नंबर 2 साठी आलेले आहेत. एका बाजूला लखन पवार, एका बाजूला विशाल भोसले, राजेश मनवे माफ करा ओव्हर नंबर 2 साठी आहेत. चांगली गोलंदाजी त्यांना करावी लागेल कारण जिथे 12 बॉल आणि 9 धावांचा बचाव करायचा म्हणजे बॉल जास्त
यावेळेला पहा विथ द अँगल बॉल टाकलाय, राऊंड द विकेट आले होते, एकच सिंगल धाव. डावखुरे हाताचे गोलंदाज आहेत राजेश. दुसरीचा प्रयत्न केला, या धावा रोकाव्या लागतील. शेवटच्या बॉलवरती जी झेल पकडली होती ना, त्या झेलमुळे मनोबल वाढलं होतं. असं वाटलं होतं की एका बाजूला आता हा सामना जबरदस्त कंट्रोल करण्याच्या तयारीमध्ये संघ आहे, परंतु जिथे मराठा 11ला प्रयत्नांची उंची वाढवावी लागेल, एका बाजूला आता राजेश पुन्हा तयार. विथ द अँगल राऊंड द विकेट बॉल हाताळत आहेत. समोर आहेत लखन पवार. ओव्हर द विकेट, राऊंड द विकेट, फरक काय असतो ना, एक अँगल तयार केलाय आणि पहा या अँगलची भेदकता, म्हणजे टप्पा पडल्यानंतर बॉल कधी बाहेर येतो कधी आतमध्ये येतो. म्हणजे अँगल काय होतो ना, तुम्ही आपण म्हणतो ना की गोलंदाजी तुम्हाला 90 डिग्रीमध्ये करावी लागते, परंतु जो अँगल आहे ना तो कुठेतरी 80-75चा अँगल आहे. आणि त्या अँगलने ज्यावेळेस बॉल समोरून येतो ना, त्यावेळेस बॉल टप्पा पडल्यानंतर कधी आतमध्ये येतो तर कधी बाहेर जातो. आणि विथ द अँगल फलंदाजांना खेळावा लागतो. तुम्ही लेदर बॉलला स्विंग करू शकता, परंतु तुम्ही टेनिस बॉलला कट चांगल्या प्रकारे करू शकता. धावसंख्या आहे धावफलकावरती 14 वरती 2. आता बनवायच्या 9 बॉल 6ची गरज. विशाल भोसले स्ट्रायकर एंडला नुकतेच गेलेले आहेत. पहिलाच बॉल खेळतील. 6 बॉल 9 धावांची गरज आहे. असा रंगलेला हा सामना आहे. 9 बॉल 6 माफ करा, असं विश्लेषण आपण करूया. यावेळेला फक्त बॉल हवेत हलक्या हाताने खेळलाय. क्षेत्ररक्षक येऊ शकणार नाहीयेत आणि त्यामुळे दुसरीचा प्रयत्न. पण ज्यावेळेस क्षेत्ररक्षक दूरवरती आहेत ना क्षेत्ररक्षक, आणि क्षेत्ररक्षक ज्यावेळेस फैलावलेलं आहे ना, त्यावेळेस जे तुम्ही हलक्या हाताने फटके खेळतात ना, त्या फटक्यांवरती 2 धावा अनेक वेळा येताना आपण पाहिलेल्या, आणि त्याच 2 धावा या बॉलच्या पाठीमागे आल्या. धावसंख्या 16 वरती जाऊन पोहोचली आहे. आता बनवायच्या धावा 4, येणारे बॉल आहेत 8. 8 बॉल 4, तारेवरची कसरत गोलंदाजी मधली लकब. यावेळेला बॉल हवेत आणि विकेटसाठी जावं लागेल आणि विकेट मिळाली आहे. आता पाहावं हेच लागेल की सामना बनेल का मराठा 11 साठी. या डीजे त्यांना अशाच प्रकारची गोलंदाजी करावी लागेल. चांगले बॉल हाताळलेले आहेत. आता 7 बॉल 4 धावांची गरज आहे आणि राजेश यांना चांगलीच गोलंदाजी करावी लागेल. मंजिल से आगे बढ़कर मंजिल तलाश कर, मिल जाएगा तुझको दरिया तू समंदर की तलाश कर. म्हणजे राजेश यांना आणखीन विकेट शोधाव्या लागतील. म्हणजे शेवटचा बॉल आहे आणि एकात दुसरी विकेट मिळाली ना तर अंतिम षटकामध्ये सामना बनू शकतो. परंतु बॅटिंगसाठी दिनेश मोहिते आलेले आहेत. चला पुढील 2 संघ आपण तयार राहा. ज्या 2 संघांचा पुढचा सामना आहे सह्याद्री वॉरियर्स, आपण तयार राहा ही विनंती आहे. आणि पाटील इंडियन, आपण सामन्याची तयारी करा. आपण तयार राहा. आपला संघ आपण तयार करायला घ्या. आणि या वेळेला हा फटका सी कॉर्नर सीमारेषेच्या दिशेने आला आणि हा बॉल सीमारेषा ओलांडतोय आणि विजयाचा कळस रवणारा फटका इथे ठोकलाय. बॅट्समन आहे दिनेश मोहिते यांनी हा सामना टीम विशाल जिंकून दिलेला आहे. आणि सामनावीरचा पुरस्कार आपण अनाउन्स करूया. आणि या सामन्यामध्ये सामनावीर पुरस्कार चाललेला आहे. आणि सामनावीरचा पुरस्कार आहे दिनेश मोहिते. या हा पुरस्कार आपली वाट बघतोय. दिनेश मोहिते आपण या, आपल्याला दिला जाईल हा सामनावीर पुरस्कार. आणि देण्यासाठी मी विनंती करतो अल्पेशजी सावंत